तुम्हाला माहिती आहे का, लव जिहाद मध्ये आता हिंदू मुलं सुद्धा मुलींप्रमाणे टार्गेट होत आहेत. ते पॅटर्न सेट होत आहे. नमस्कार, मी स्नेहल जोशी, मी सुदर्शन मराठीची पत्रकार आहे आणि मी विदर्भात कार्यरत आहे. आज मी जे सांगते ते माझ्या डोळ्यासमोर नागपूरमध्ये घडलेलं वास्तव सांगते. आतापर्यंत आपण मुलींबद्दल चर्चा करत होतो. आता हिंदू तरुणही विशिष्ट कॅटेगरीचे टार्गेट होत आहेत का? तर हो, हा अंदाज नाही. हे मी स्वतः कव्हर केलेले आहे. 2 प्रकरण तुमच्या समोर ठेवते म्हणून सांगते का? तर नाही. सुदर्शन न्यूज चॅनलने अनेक बातम्या तुमच्या समोर प्रसारित केलेल्या आहे. महाराष्ट्रात लव जिहाद धर्मांतरण बंदी कायदा नसल्याने लव जिहाद मध्ये अटकलेल्या मुलींचा आकडा सांगता येत नाही. तसा मुलांनाही फसवण्याचा, धर्मांतरण करण्याचा एक्झॅक्ट आकडा सांगणं कठीण आहे. टार्गेट केलं जातं का? रजिस्टर नाही म्हणून नाही. पहिलं प्रकरण, मानसिक छळ, आर्थिक नुकसान आणि आत्महत्या. कोविड काळामध्ये नागपूरमध्ये एक सवर्ण उच्चभ्रू हिंदू मुलाने आत्महत्या केली. मी ग्राउंडवर गेले. तपासात जे समोर आलं ती आत्महत्या नव्हती, ती एका हिंदूला संपवण्याचा तो इनडायरेक्ट कट होता. प्रेम संबंध, लग्नाचं आमिष, मग माघार, मग परत आमिष, मग परत माघार, मग त्या मुलाचं भलत्याच मुलीशी लग्न झालं. लग्न मोडायला लावलं. डिप्रेशन मध्ये मुलगा गेला. व्यवसायातून त्याचा पाय उतार झाला. त्याच्याच पैशातून त्या मुस्लिम मुलीने स्वतःच्या नावाने फ्लॅट विकत घेतलेला होता. आणि हे सगळं केव्हा घडलं? अशा वेळी जेव्हा तो स्वतः मुलगा एका आर्थिक आणि कौटुंबिक तणावात अडकलेला असताना. त्याला टार्गेट फक्त एका मुलीने केलं होतं का? तर नाही. एका मौलवी सकट तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी त्याला सामूहिक ट्रॅपिंगचं ते उदाहरण होतं. हा मुलगा कोविड काळात तबलिगी जमातीसोबत दिल्लीला गेला होता. तिथे तो कोविडग्रस्त झाला. या लोकांनी त्याला आपला होणारा जावई या आविर्भावामध्ये ठेवून त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवलं. विशेषतः त्याला ट्रीटमेंट दिली. मुलींनी छळ करायचा. कुटुंबातल्या लोकांनी आणि मौलवीनी सुद्धा त्याला आधार द्यायचा. आई वडिलांचे वेगळे राहणे, प्रेम वेगळ्या मुलीवर, लग्न भलत्याच मुलीशी, नंतर घटस्फोट, वेगळे राहणे, मानसिक अस्थिरता आणि आर्थिक पतन. या सगळ्यांचं कारण काय झालं? तर आत्महत्या त्यातनं जन्माला आली. मी विचारते, हे केवळ प्रेमभंग होतं का? नाही. असुरक्षित मानसिकता, जी अवस्था आहे त्याचा वापर करण्यात आला होता. मुलीने त्याला टार्गेट केलं होतं. तसंच अडकवण्याचं हे पॅटर्न आहे. एवढाच हा सांगण्याचा अट्टहास. दुसरं प्रकरण, न्यूनगंडा, धर्मांतरण आणि कौटुंबिक शत्रू. नागपुरातलं दुसरं प्रकरण, आर्थिकदृष्ट्या कमजोर पण शिक्षणाचा आग्रह असलेलं गरीब कुटुंब. 3 मुलं शिकलेली, एक शेवटचा मुलगा शिक्षणात मागे राहिलेला. घरात तो उपेक्षित होता. हिंदू तरुण होता. घरात त्याला दुय्यम वागणूक मिळत होती. हीच कमकुवत जागा त्यांनी पकडली. तुला घरात कोणी किंमत देत नाही म्हणून आम्ही तुझा स्वीकार करतो, कारण आमच्या इथे तर सगळेच. पुढे प्रेम, लग्न आणि धर्मांतरण. आज स्थिती काय? तो तरुण मुलगा आता पूर्णतः बदललेला आहे. तो कुटुंबाला शत्रू मानतो. तो त्यातनं कुटुंबातला तुटलेला आहे. आई वडिलांवर हात उचलतो आणि घरातल्या वस्तू तोडफोड करतो. आई वडील जिवंतच असताना त्यांनी वाटणी सुद्धा मागितली. नातेवाईका आता त्याला शत्रू वाटतात. घरात घरच्या लोकांसमोर अश्लील शिवीगाळ करतो. या सगळ्या गोष्टींचे FIR नातेवाईकांनी केलेले आहे. मी पुन्हा विचारते, हा बदल नैसर्गिक होता का, की सततचे मानसिक कंडिशनिंगचा हा प्रकार होता? इथे पॅटर्न स्पष्ट होत आहे. जसं मुलींच्या बाबतीत तसंच आर्थिक कमकुवत, कौटुंबिक तणाव आणि भावनिक असुरक्षितता. या संपूर्ण बाबतीत जसं मुलींना टार्गेट केलं होतं, भावनिक अपयश, न्यूनगंड शोधण्याचा प्रकार, मानसिक ट्रॅपिंग केलं जात होतं, कमकुवत मन शोधला जातो. हो, लिंग नाही. आता थेट आणि बेधडक सवाल, मला सांगा, प्रेम असेल तर ओळख का लपवली जाते? अटी आणि धर्म या गोष्टी का स्पष्ट नसतात? नेहमीच असुरक्षित असलेल्या अवस्थेतले तरुण मुलं मुली का सापळ्यात जाळ्यात फसतात? हे सगळं वेगवेगळ्या घरात घडतंय. मग पद्धत एकसारखी का? आणि सगळ्यात महत्वाचं, जर हा पॅटर्न नसेल तर मग इतकी साम्यता कशी? इथे संख्या जिहाद काम करताय. काहीही करून संख्या वाढवायची, नाही तर कमी करायची. पहिल्या प्रकरणात त्या सवर्ण हिंदू मुलाने आत्महत्या केला.
म्हणजेच एक हिंदू आणि हिंदू नंतरची एक पूर्ण पिढी संपली. दुसऱ्या प्रकरणात त्या हिंदू मुलांनी धर्मांतरण केलं, मुस्लिम धर्म स्वीकारला. आता त्याला 4 मुलं आहे आणि 4ही मुलं मुस्लिम आहेत, म्हणजेच मुसलमानांची संख्या वाढली. मुलं असो की मुली, इथे तुम्हाला जुनं ते रेड कार्ड मुलींच्या बाबतीत आठवत असेल. ज्याप्रमाणे ओपन कॅटेगरीच्या मुलींचे रेड कार्ड होतं तसंच मुलांचंही असेल असे काही अभ्यासकांचं मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पालकांना आता फक्त मुलींनाच लव जिहाद समजावून सांगण्याची गरज नाही. आता मुलांनाही हे सांगितलं पाहिजे की तुम्हीही टार्गेट होऊ शकता. धर्म समजवण्याची गरज आहे, शत्रुबोध करून देण्याची गरज आहे. हे मुलांबाबतही घडू शकतं. इतकी सतर्कता बाळगणं आता गरजेचं आहे. हा विषय प्रेम विरोधात नाही, हा विषय असुरक्षिततेचा वापराविरोधात हा सगळा प्रकार आहे. म्हणून मी विचारते, जर हे पॅटर्न नसेल तर नेमकं इतकी साम्यता कशी? तुम्हाला या पोस्ट बद्दल नेमकं काय वाटतं आहे मला नक्की सांगा आणि सुदर्शन मराठीला फॉलो करत रहा. नमस्कार, जय हिंद.